नमस्कार. प्रथमतः या ठिकाणी आमच्या बंधू भगिनींचं आणि छोट्या दोस्तांचं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेले किल्ले हे स्वराज्याची अनमोल संपत्ती आहेत. महाराजांच्या प्रती आपलं असणारं प्रेम, आदर आणि त्यांचे किल्ले बांधताना त्यांनी दाखवलेला दृष्टिकोन, त्यांचं व्यवस्थापन आपण शिकत असतो. दिवाळीच्या सुट्टीत किल्ला बनवणं ही अत्यंत आनंददायी गोष्ट असते. प्रत्येकानं आपल्या लहानपणी किल्ला बनवलेला असतोच. आपण शिवसृष्टीच्या किल्ले बांधणी कार्यशाळेत मोठ्या संख्येनं सहभागी झालात त्याबद्दल आम्ही आपले मनपूर्वक आभारी आहोत. चला तर मग बघूयात कसा उभा राहतो किल्ला. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे आपल्याला कोणत्या प्रकारचा किल्ला करायचा आहे ते ठरवून घ्या. गुगल मॅपवरून त्याचा बाह्य आकार काढून घ्या. मग लागणारं साहित्य जमा करून ठेवावं लागेल. त्याच्यामध्ये दगड, विटा यांचा आपल्याला उपयोग करावा लागेल आणि त्यांचा उपयोग मोकळी जागा भरण्यासाठी होईल. त्यानंतर आपल्याला लागणार आहे गोंडपाट. सुतळीचं गोंडपाट असेल तर कधीही चांगलं. जर ते नाही मिळालं तर मांजरपाट देखील आपण वापरू शकतो. आता आपल्याला लागणार आहे लाल माती किंवा काळी माती. फक्त लक्षात ठेवा मित्रांनो आणि मैत्रिणींनो, कुठलीही माती मऊ करून घेण्यासाठी गाळून घ्यावी लागणार आहे. त्यासाठी 0 नंबर किंवा 1 नंबरची चाळण वापरा, म्हणजे अशा मातीचा थर चांगला बसतो. त्याच्यानंतर आपल्याला काठ्या किंवा वाळलेल्या झाडाच्या फांद्या लागणार आहेत. त्याचा उपयोग आपल्याला किल्ल्याच्या कडेकापारींना आकार देण्यासाठी होतो. आता आपल्याला लागणार आहे भुसा. ग्रीनरी तयार करण्यासाठी आपण याचा वापर करणार आहोत. यानंतर आपल्याला लागणार आहे फोमशीट किंवा जी खोकी असतात ना, किंवा जे पुठ्ठे असतात ते आपल्याला लागतील. आणि कलाकुसर करायची असेल तर माउंट बोर्ड किंवा PVC शीट्स आपल्याला लागतील. आपल्याला किल्ल्याचा बेस देखील लक्षात घ्यायचा आहे. आता आपण या ठिकाणी रायगड बनवतोय, त्यामुळे जो किल्ला आपण बनवत आहोत त्याचा आकार नेमका येणं गरजेचं आहे. किल्ल्याचे 3 कंटूर म्हणजे परिघरेषा आपल्याला लक्षात घ्यावे लागेल. आधुनिक टेक्नॉलॉजीमुळे आपल्याला प्रत्येक किल्ला हा टॉप अँगलनं गुगल मॅपवर बघायला मिळतो. त्यानंतर आम्ही किल्ल्याचे बेस पृष्ठावर किंवा पुठ्ठ्यावर किंवा सनबोर्ड किंवा PVC शीट आम्ही ते कट केले. त्याचे 3 भाग आम्ही केले. एक जो सर्वात खालचा भाग, दुसरा जो मध्यम स्तर आणि तिसरा म्हणजे किल्ल्याचा वरचा भाग. हे केल्यानंतर आपल्याला किल्ल्याचा आकार मिळायला सोपं जातं आणि तो जास्तीत जास्त अचूक होतो. बेस जमिनीवर ठेवल्यानंतर त्याच्यावर हवे तेवढे उंचीचे दगड, विटा हे जमा केल्यावर मधली फळी ठेवली. मधल्या फळीनंतर पुन्हा दगडविटांचा एक संच करून त्यावरती जो सगळ्यात वरचा भाग आहे किल्ल्याचा तो ठेवलेला आहे. तुम्ही जर बघितलं तर बेसिक स्ट्रक्चर मध्ये आपल्याला किल्ल्याचा आकार बऱ्यापैकी अचूक मिळालेला आहे. हे झाल्यानंतर आपल्याकडे असलेल्या गोंडपाट किंवा मांजरपाट यांना आपण किल्ल्यावर अंथरूण घेणार आहोत. त्या स्ट्रक्चरवर पाणी शिंपडून ते भिजवून घ्यायचं, म्हणजे त्याला ताकद येते. त्यानंतर आपल्याकडे असलेली माती देखील आपण मळून घ्यायची आणि त्याचा चिखल करायचा आणि तो थापायचा. लक्षात घ्या, चिखल थोडा पातळ असला पाहिजे किंवा सरळ गोंडपाट चिखलात बुडवा आणि लावून टाका. यानंतर कडेकापारी आपल्याला जेवढ्यात जास्तीत जास्त अचूक करता येतील तेवढ्या करून घ्याव्यात. मग तो किल्ला वाळू द्यावा. वाळण्यासाठी आपण त्याच्यावर पुन्हा एकदा ड्राय माती टाकावी किंवा माती गाळून टाकायची. पुन्हा एकदा लक्षात घ्या, आपणाला अगोदर सांगितलेली चाळण या ठिकाणी वापरायची आहे. किल्ला एकदा तयार झाल्यावर ग्रीनरी म्हणजे हिरवळ टाकायला सुरुवात करा. हिरवळीसाठी आपण भुशामध्ये रंग कालवायचे आहेत. हे रंग पोस्टर कलर मध्ये घ्या. आपण आता जो किल्ला बनवतोय या केसमध्ये आपण अपेक्स म्हणजे एक्सटेरियर बॉल कलर वापरले आहेत, ज्याचे वेगवेगळ्या रंगाचे स्टेनर आहेत. आणि हे स्टेनर 100 रुपयाला कुठल्याही रंगाच्या दुकानात तुम्हाला सहज मिळतात. ते भुशात कालवले की भुसा छान रंगतो आणि 3-4 प्रकारच्या हिरव्या रंगाच्या शेड करून आता आम्ही किल्ल्यावर ते ज्या वेळेला टाकतो त्यावेळी तो किल्ला जणू काही जिवंत होतो. किल्ला थोडासा ओलसर असल्यावर हा रंग टाकून तयार केलेला भुसा टाकायचा आहे, जेणेकरून भुसा त्या चिखलाला चिटकून राहील. आता आपलं स्ट्रक्चर रेडी झालं. आता मुख्य भाग येतो किल्ल्यावरच्या वास्तूंचं. इथं दाखवल्याप्रमाणे फोम शीटवर किंवा माउंट बोर्डवर काम करायचं आहे. फोम शीट का वापरायचं तर फोम शीटला पाहिजे तसं वाकवता येतं आणि त्याच्यावर कोरीव काम करता येतं. तुम्ही बघाल
तसं भिंतीचं टेक्स्चर आम्ही त्या फोम बोर्डला देऊन घेतलं आणि मग ती कट करायला सोपी असते. आम्ही आमच्या या किल्ले बनवण्याच्या पद्धतीमध्ये स्ट्रक्चर वेगळ्या पद्धतीने केलं. बरेच लोक हे स्ट्रक्चर पार्ट ऑफ माती लावून बनवतात आणि तेही चुकीचं नाही. या पर्टिक्युलर जसा हा रेफरन्स व्हिडिओ तुम्ही पाहताय त्यामध्ये फोटो घेतल्यानंतर आम्ही स्ट्रक्चर कसं बांधतो हे तुम्हाला कळेल. गुगल मॅपवरून फोटो घेतल्यानंतर आम्ही स्ट्रक्चर्सचं ड्रॉइंग बनवतो, त्याचं कटिंग करून त्याला जोडलेलं आहे फेविक्विक किंवा फेविकॉलच्या साह्याने. मग त्याला आम्ही ब्रशनं पेंट करून घेतलं. पेंट करताना आपल्याला पोस्टर कलर, ॲक्रेलिक कलर किंवा अपेक्स कलर कुठलेही कलर चालणार आहेत ते वाळू दिल्यानंतर स्ट्रक्चर सगळ्या किल्ल्यावर ठेवलं. ते वाळल्यानंतर आपण प्रत्येक स्ट्रक्चरला किल्ल्याचं एक नाव दिलं, त्यावर झेंडे लावले आणि हा झाला किल्ला तुमच्यासाठी तयार. सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे डोंगराचा आकार. दुर्गनिर्मिती करण्यासाठी शिवाजी महाराजांनी सह्याद्री पर्वताच्या रांगांचा आणि डोंगरांचा वापर केला आहे आणि हा वापर अगदी उत्कृष्ट केलेला आहे. तो आकार आणण्यासाठी आम्ही सांगितलेली टेक्निक ही सगळ्यात सोपी आणि साधी आहे. मागच्या वर्षी जो काही उत्तम प्रतिसाद मिळाला त्यात देखील अनेकांनी अत्यंत चांगले किल्ले बनवले होते. ज्यांना साधे बेसिक प्रश्न आहेत त्यांची उत्तरं त्यांना या व्हिडिओमधून मिळतील. त्यामुळं तुम्ही या किल्ल्यामध्ये पाण्याचे साठे, तटबंदी, बुरुज, महादरवाजे, चोर दरवाजे, धान्य कोठार, शस्त्रागार असे वेगवेगळे पार्ट्स तुम्ही बनवू शकता. आपण बनवलेल्या छान कलाकृती आमच्या सोबत जरूर शेअर करा. स्पर्धेत किल्ला पाठवायला विसरू नका. आपणा सर्वांना किल्ला बनवण्यासाठी शुभेच्छा. लवकरच भेटूयात. धन्यवाद. जय भवानी, जय शिवाजी.